राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे की ती वनस्पती दुर्मिळ होत चाललेली आहे. आमच्या भागात तर ही वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे. तर हिचं नाव आहे वाघोटी. हिला जांभळ्या रंगाची फुलं येतात. ही एक वेलासारखी वाढते. म्हणजे ही झाड होत नाही, हिला खोड नसतं, ही पसरत जाते. हिला काटे असतात. एखाद्या झाडाचा आधार घेऊन ते झाडावर सुद्धा ही वनस्पती चढते. तर मित्रांनो, ही एक रक्तशोधक वनस्पती आहे. त्वचा विकारामध्ये सुद्धा ही तुम्हाला फायदेशीर आहे. कुठलाही त्वचा विकार असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जर काहीचं सेवन केलं तर सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यातल्या त्यात जास्त करून तुम्हाला जर का नागवेडा म्हणजे नागिन ही एक आजार असा आहे की दवाखान्यात हिला इलाज होत नाही ह्या आजारामध्ये. तर ही एकदा त्वचेवर आली तर ती पसरत पसरत जाते आणि पूर्ण शरीरावर ही जखमा तयार करते. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, हिचा मुळांचा वापर करायचा. पण मित्रांनो, मी तर आवर्जून सांगाल की ज्या वनस्पती दुर्मिळ आहेत तिचा पानांचा जरी वापर केला तुम्ही तरी सुद्धा ते गुण दाखवणार आहेत. कारण की मूळ एकदा काढलं की ती वनस्पती वाया जाते, नष्ट पावते. तर ही जी पानं घ्यायची, गोमूत्रामध्ये ही वाटायची पाट्यावर वाट्यावर आणि वाटून तिचा लेप जिथं जिथं आपले नागवेडा उठलेला किंवा नागिन आलेल्या आहे तिथं सगळ्या अंगावर हिचा लेप लावायचा. ह्याच्यामुळं एक 5 ते 6 दिवस तुम्हाला ही प्रयोग करायचा आहे, नागिन तुमची पूर्ण बरी होणार. तसेच ही जी पानं जी आहेत का, ही पानांचा रस काढून 4-4, 5-5 चमचे जर का तुम्ही सकाळ संध्याकाळी घेताय तर ही खूपच रक्तशोधक आहे. तुम्हाला नागवेड्यामध्ये ह्याने चांगला फरक पडणार. एकदम प्रभावी अशी वनस्पती आहे मित्रांनो. तर अशा दुर्मिळ वनस्पतींचं जतन करा, काढून टाकू नका. हे जरी बांधावर आल्या असल्या तरी. माहिती आवडली असेल तर फक्त लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.